नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या कशा तयार झाल्या किंवा काळानुसार त्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले हा भाग पाहिलेला होता। म्हणजे सेमिस्टर 5 पेपर नंबर 7 आणि पेपर नंबर 7 मधील प्रकरण जे पहिला आहे त्यातला पहिला ए हा जो घटक आहे त्या घटकाचा आपण काल विश्लेषण अभ्यासक्रम पाहिलेला होता। कालच्या तासाला आपण अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिलेल्या होत्या। त्याच्यामध्ये ॲडम स्मिथची व्याख्या आहे, त्यानंतर डॉक्टर मार्शलची व्याख्या आहे, पिगुनी तयार केलेली व्याख्या आणि रॉबिन्सननी तयार केलेली व्याख्या, ह्या 4 व्याख्या कशा पद्धतीनं तयार होत गेल्या तो भाग आपण पाहिलेला होता। त्यानंतर आपण अर्थशास्त्राचं एकंदरीत स्वरूप काय आहे ते पाहिलेलं होतं। अर्थशास्त्राचं एकंदरीत स्वरूप पाहत असताना त्यामध्ये अर्थशास्त्र हे शास्त्र आहे का, असेल तर ते कोणत्या प्रकारचं शास्त्र आहे आणि अर्थशास्त्र ही कला आहे का हा भाग आपण पाहिलेला होता। तर आपल्या असं लक्षामध्ये आलं की अर्थशास्त्राचं एकंदरीत स्वरूप पाहत असताना अर्थशास्त्र हे शास्त्र देखील आहे आणि अर्थशास्त्र हे तिन्ही प्रकारचं शास्त्र आहे, म्हणजेच वस्तुनिष्ठ शास्त्र, आदर्शनिष्ठ शास्त्र आणि व्यावहारिक शास्त्र। अर्थशास्त्र हे जसं शास्त्र आहे त्याचप्रमाणे अर्थशास्त्र ही एक कला देखील आहे। म्हणजे अर्थशास्त्राचं स्वरूप पाहत असताना ह्या गोष्टी आपण महत्त्वानं पाहिलेल्या होत्या की अर्थशास्त्र हे शास्त्र आहे आणि त्याचबरोबर अर्थशास्त्र ही कला देखील आहे। अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा विचार झाल्यानंतर पुढे आपल्याला जो भाग बघायचा आहे तो म्हणजे अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे, स्कोप ऑफ इकॉनॉमिक्स। आता अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला 2 भाग पाहिजे आहेत। अर्थशास्त्राचा अभ्यास विषय नेमका काय आहे आणि अर्थशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध। विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राचा अभ्यास विषय पाहत असताना म्हणजेच अर्थशास्त्र हे एकंदरीत कोणकोणत्या घटकांपर्यंत पोहोचलेलं आहे किंवा अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो किंवा अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे हे या भागामध्ये आपल्याला पाहावयाचं आहे। अर्थशास्त्राचा अभ्यास विषय पाहत असताना सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा अर्थशास्त्राचा उदय झाला तेव्हा अर्थशास्त्राची व्याप्ती ही खूप मर्यादित होती, कारण अर्थशास्त्रामध्ये आजच्यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास त्या काळामध्ये केला जात नव्हता। तर अर्थशास्त्रामध्ये काही ठराविक विषयच अभ्यासले जात होते। सर्वसाधारणपणे अर्थशास्त्रामध्ये सुरुवातीच्या काळात एकूण 4 गोष्टींचा अभ्यास केला जात होता, म्हणजे 4 घटक अभ्यासले जात होते। ते कोणकोणते होते तर विभाजन, उत्पादन, विनिमय आणि उपभोग। आता या पद्धतीने जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये अर्थशास्त्रामध्ये सर्वप्रथम उपभोग या घटकाचा अभ्यास केला गेला। उपभोग याचा अर्थ वस्तू आणि सेवांचा वापर करणे होय। म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या पुढे ज्या अनेक गरजा निर्माण होत असतात त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण ज्या ज्या वस्तू आणि सेवांचा वापर करतो त्याला अर्थशास्त्रामध्ये उपभोग घेणे असं म्हटलं जातं। तर सुरुवातीच्या काळामध्ये उपभोगाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेला होता। उपभोग घेत असताना किंवा वस्तू आणि सेवांचा उपभोग घेत असताना त्यातून आपल्या गरजांची पूर्तता होत असते आणि ह्या असंख्य गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या ना कोणत्या वस्तूंचा सातत्याने वापर करावा लागतो आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये उपभोग या घटकाचा अभ्यास करण्यात आलेला होता। आता फक्त उपभोग नाही तर उपभोगाशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेला होता। उपभोगानंतर अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला गेलेला पुढचा दुसरा घटक होता तो म्हणजे उत्पादन। आता जर वस्तू आणि सेवांचा उपभोग घ्यायचा असेल म्हणजेच मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला जर काही वस्तू आणि सेवांचा उपभोग घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम त्या वस्तू आणि सेवा कुठेतरी निर्माण झाल्या पाहिजेत, म्हणजेच त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं असलं पाहिजे। वस्तू आणि सेवांचं उत्पादन झाल्याशिवाय त्या वस्तू आणि सेवांचा आपल्याला उपभोग घेता येत नाही आणि म्हणून उत्पादनाचा समावेश अर्थशास्त्रामध्ये करण्यात आला। आता या वस्तू आणि सेवांचं उत्पादन मग त्या औद्योगिक क्षेत्रातील वस्तू आणि सेवा असोत किंवा शेती क्षेत्रातील वस्तू आणि सेवा असोत, तर ह्या वस्तू आणि सेवा किंवा सेवा क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या सेवा असतील तर या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असताना प्रामुख्याने 4 घटक उपयोगामध्ये आणले जातात। ते कोणकोणते आहेत
तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक। याचाच अर्थ कोणत्याही वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन करायचं असेल तर ह्या 4 उत्पादन घटकांची तेवढीच आवश्यकता असते। भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकांपैकी संयोजक हा जो घटक आहे तो घटक काय करतो, तर संयोजक राहिलेल्या 3 घटकांना म्हणजेच भूमी, श्रम आणि भांडवल या 3 घटकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्याचा तो प्रयत्न करतो। आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये उपभोगापाठोपाठ उत्पादन या घटकाचा समावेश करण्यात आलेला होता आणि त्या पद्धतीनं उत्पादनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये सुरू झाला। आता उत्पादनासाठी लागणारे जे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, तर हे 4 घटक जे आहेत ते 4 घटक त्यांना द्यावा लागणारा जो मोबदला आहे म्हणजेच भूमीला द्यावा लागणारा मोबदला म्हणजे खंड, त्याचबरोबर श्रमाला द्यावा लागणारा मोबदला म्हणजे वेतन, भांडवलाला दिला जाणारा मोबदला म्हणजे व्याज आणि संयोजकाला दिला जाणारा मोबदला म्हणजे नफा। म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या पाठोपाठ अर्थशास्त्रामध्ये हे 4 घटक समाविष्ट झाले। ते कोणकोणते, तर खंड, वेतन, व्याज आणि नफा या 4 घटकांचा समावेश अर्थशास्त्रामध्ये कालांतरानं होत गेला। अशा पद्धतीनं उपभोगानंतर उत्पादनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेला होता। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विनिमय। आता वस्तू आणि सेवांचा उपभोग घेण्यासाठी उत्पादनाची आवश्यकता आहे म्हणून उत्पादनाचा समावेश अर्थशास्त्रामध्ये झाला। तयार झालेल्या वस्तू आणि सेवा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, समाजापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत, त्यासाठी त्यांचं काय झालं पाहिजे, तर विनिमय झाला पाहिजे। म्हणजेच विनिमय याचा अर्थ वस्तूंची देवाणघेवाण करणे होय। विनिमय झाल्याशिवाय त्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि म्हणून विनिमयाचा समावेश अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेला होता। आता विनिमय होत असताना आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा पैशाचा शोध लागलेला नव्हता किंवा जेव्हा पैसा कमी प्रमाणामध्ये वापरला जात होता त्या काळामध्ये वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी जी पद्धती वापरली जात होती ती पद्धती म्हणजे वस्तू विनिमय पद्धती। वस्तू विनिमय पद्धती याचा अर्थ एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू घेणे, म्हणजे आपल्याजवळ असणारी वस्तू समोरच्याला द्यायची आणि त्याच्याजवळ असणारी वस्तू आपल्याला घ्यायची, त्याला काय म्हटलं तर वस्तू विनिमय पद्धती। तर या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये वस्तूंची देवाणघेवाण केली जात होती म्हणजेच वस्तूंचा विनिमय केला जात होता आणि त्यामुळे वस्तू विनिमय पद्धतीचा अभ्यास सुद्धा अर्थशास्त्रामध्ये ह्या निमित्तानं करण्यात आला। म्हणजे विनिमयाच्या निमित्तानं वस्तू विनिमय पद्धतीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेला होता। कालांतरानं हळूहळू पैशाचा शोध लागला, सर्वत्र पैशाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग पैशाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर पुन्हा पैशाचा समावेश सुद्धा अर्थशास्त्रामध्ये करण्यात आला। म्हणजे पैसा या घटकाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये हळूहळू होत गेला आणि त्या पद्धतीनं अर्थशास्त्राची व्याप्ती हळूहळू या पद्धतीनं वाढत गेली आणि त्यामुळे वस्तूंचा विनिमय होत असताना तो पैशाच्या माध्यमातून किंवा वस्तूंच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून होत असल्यामुळे ह्या 2 गोष्टी जशा अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होत गेल्या त्याच पद्धतीनं विनिमय होत असताना आणखीन एक या ठिकाणी गोष्ट महत्त्वाची मानली गेली ती म्हणजे वस्तूंचा विनिमय करण्याची जी पद्धत आहे म्हणजेच ज्याला आपण वस्तूंची खरेदी आणि विक्री असं म्हणतो। तर खरेदी आणि विक्री ह्याही 2 गोष्टींचा समावेश हळूहळू अर्थशास्त्रामध्ये होत गेला। म्हणजे खरेदी आणि खरेदीशी संबंधित असणाऱ्या गोष्टी, विक्री आणि विक्रीशी संबंधित असणाऱ्या गोष्टी, ह्या 2 गोष्टींचा समावेश हळूहळू अर्थशास्त्रामध्ये कालांतरानं होत गेलेला आहे। खरेदी आणि विक्री म्हटलं की पुन्हा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत। मग खरेदी विक्री म्हटलं की त्या वस्तूंच्या किमती आल्या, त्यानंतर खरेदी विक्री होत असताना भांडवलाचा पुरवठा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मग बँका, त्यानंतर पतसंस्था असतील, बँका असतील, म्हणजे ज्या वित्तीय संस्था आहेत किंवा ज्या आर्थिक संस्था आहेत त्याही संस्थांचा समावेश हळूहळू अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये होत गेलेला आहे। त्यानंतर खरेदी विक्री म्हटलं की पुन्हा व्यापार आला, व्यापार म्हटलं की पुन्हा व्यापाराचे 2 प्रकार आले। अंतर्गत व्यापार ज्याला आपण देशांतर्गत व्यापार असं म्हणतो, म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत केला जाणारा जो व्यापार आहे तो म्हणजे देशांतर्गत व्यापार आणि देशाच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर जो व्यापार घडून येतो त्याला काय म्हटलं तर आंतरराष्ट्रीय व्यापार।
आता देशाच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर घडून येत असणारा जो व्यापार आहे तो व्यापार मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये हा व्यापार घडून येत असतो आणि त्यामुळे मग अंतर्गत व्यापाराशी संबंधित असणारे घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराशी, ज्याला आपण परराष्ट्रीय व्यापार असंही म्हणतो, त्या व्यापाराशी संबंधित असणारे जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांचा समावेश हा अर्थशास्त्रामध्ये होत गेला. आता देशांतर्गत व्यापारामध्ये आपण खरेदी आणि विक्री हा शब्द वापरतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण त्यालाच आयात आणि निर्यात असं म्हणतो. त्यामुळे विनिमयाच्या निमित्तानं आयात निर्यात व्यापार म्हणजे याही 2 गोष्टी, आयात व्यापार आणि निर्यात व्यापार, आयात आणि निर्यात व्यापाराशी संबंधित असणाऱ्या पुन्हा अनेक गोष्टी याचाही समावेश हळूहळू अर्थशास्त्रामध्ये होत गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे विभाजन. आता वस्तू आणि सेवांची देशामध्ये निर्मिती झालेली आहे. तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचं समाजामध्ये किंवा लोकांमध्ये कशा पद्धतीने वाटप करायचं हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातून विभाजनाचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे. विभाजनाचा सर्वसामान्यपणे अर्थ आपण काय घेतो, वाटप. आणि त्यामुळे ज्या वस्तू आणि सेवा देशामध्ये उत्पादित झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत, त्या वस्तू आणि सेवांचं वाटप समाजामध्ये कशा पद्धतीनं झालं पाहिजे याचाही अभ्यास हळूहळू अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे. या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित होते. म्हणजे 4 घटक आणि 4 घटकाशी संबंधित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता आपण पाहिल्याप्रमाणे एवढ्याच गोष्टींचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात होता. कालांतरानं हळूहळू अर्थशास्त्राचा विकास होत गेला. अर्थशास्त्राचा जसजसा विकास होत गेला तसतसं अर्थशास्त्राची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये काही मोजक्याच गोष्टींचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात होता, परंतु आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर आज अर्थशास्त्रामध्ये असंख्य गोष्टींचा, असंख्य घटकांचा अभ्यास होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे लोकसंख्या आहे, त्यानंतर देशाचे राष्ट्रीय उत्पन्न आहे, बेकारी आहे, दारिद्र्य आहे, त्याचबरोबर भाववाढ आहे, भावघट आहे, तेजी मंदी, व्यापार चक्र, त्याचबरोबर उत्पादन आहे, विभाजन आहे, भूमी आणि तिला जाणारा मोबदला म्हणजे खंड आहे, त्याच पद्धतीनं वेतन, व्याज, नफा, खर्च, अशा अनेक उत्पन्न, खर्च, अशा अनेक गोष्टी आज अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आयात व्यापार आहे, निर्यात व्यापार आहे, आयात व्यापार आणि निर्यात व्यापाराशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आज अर्थशास्त्राची परिस्थिती बदललेली आपल्याला पाहायला मिळते. आज अर्थशास्त्रामध्ये जे असंख्य घटक अभ्यासले जातात त्या असंख्य घटकांवरून आपल्या असं लक्षामध्ये येईल की अर्थशास्त्राची व्याप्ती ही विस्तारलेली आहे. म्हणजे पूर्वीसारखी ती मर्यादित राहिलेली नाही, तर काळानुसार दिवसेंदिवस अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ह्याच्यामधला जो दुसरा भाग आहे तो म्हणजे अर्थशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध. आता अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याचं एकंदरीत स्वरूप काय आहे ते आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं होतं. आपण पाहिलं की अर्थशास्त्र हे समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करते, समाजाचा अभ्यास करते. व्यक्तीपुढे निर्माण होणारे जे आर्थिक प्रश्न आहेत किंवा समाजापुढे निर्माण होणारे जे प्रश्न आहेत किंवा देशापुढे निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांचा, या सर्व समस्यांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता देशापुढे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा जसा अर्थशास्त्र अभ्यास करते त्याच पद्धतीनं समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या प्रश्नांचा सुद्धा अर्थशास्त्र अभ्यास करीत असल्यामुळे अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असं आपण म्हणतो. म्हणजे अर्थशास्त्राचं एकंदरीत स्वरूप पाहिलं तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि त्या निमित्तानं अर्थशास्त्राचा संबंध हा अनेक सामाजिक शास्त्राशी येत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना अर्थशास्त्राचा इतर शास्त्राशी संबंध काय आहे किंवा कसा आहे हे पाहणं गरजेचं आहे. कारण अर्थशास्त्र हे फक्त अर्थशास्त्रापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही, तर ते इतर शास्त्रांशी सुद्धा संबंधित आहे. सामाजिक शास्त्रामधले कोणकोणते विषय आहेत तर अर्थशास्त्राप्रमाणेच राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, मानसशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे. अशा अनेक शास्त्रांशी अर्थशास्त्राचा दैनंदिन व्यवहारामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तानं
संबंध येत असतो आणि त्यामुळे अर्थशास्त्र हे फक्त आपल्यापुरते मर्यादित न राहता ते इतर शास्त्रांपर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे. म्हणजे अर्थशास्त्राच्या कक्षा या पद्धतीनं रुंदावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अर्थशास्त्राचा इतिहासाशी संबंध आहे, अर्थशास्त्राचा राज्यशास्त्राशी संबंध आहे, अर्थशास्त्राचा भूगोलाशी संबंध आहे, अर्थशास्त्राचा मानसशास्त्राशी संबंध आहे आणि अर्थशास्त्राचा समाजशास्त्राशी सुद्धा संबंध आहे. या पद्धतीनं अर्थशास्त्रामध्ये संख्याशास्त्राचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे अर्थशास्त्र हे संख्याशास्त्रापर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे. अर्थशास्त्र हे फक्त सामाजिक शास्त्रापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे का, तर नाही. अर्थशास्त्र हे जसं सामाजिक शास्त्राशी संबंधित आहे त्याच पद्धतीनं अर्थशास्त्र हे नैसर्गिक शास्त्राशी सुद्धा संबंधित आहे. नैसर्गिक शास्त्रामध्ये कोणकोणती शास्त्र आपण पाहतो, तर जसं की जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, पदार्थ विज्ञानशास्त्र आहे. तर अशा शास्त्राशी सुद्धा अर्थशास्त्राचा कळत न कळत संबंध येत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे याचाच अर्थ अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षा ह्या फक्त अर्थशास्त्रापुरत्या राहिलेल्या नाही, तर त्या अनेक शास्त्रांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि यावरून आपल्याला असं लक्षामध्ये येईल की अर्थशास्त्राची व्याप्ती ही विषयानुसार वाढलेली आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलेले जे घटक आहेत त्या घटकानुसार जर आपण विचार केला तर अर्थशास्त्राची व्याप्ती ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षा जर आपण पाहिल्या तर अर्थशास्त्राचा संबंध हा अनेक शास्त्राशी येत असल्यामुळे हळूहळू अर्थशास्त्राची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीनं पेपर नंबर 7 मध्ये जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये म्हणजे अर्थशास्त्राची ओळख नावाचं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामधला जो पहिला घटक आहे, अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या व्याख्या, अर्थशास्त्राचे एकंदरीत स्वरूप काय आहे आणि अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे, हा जो सगळा भाग आहे तो आपण या ठिकाणी पूर्णपणे पाहिलेला आहे. आता या पुढच्या लेक्चरला म्हणजे सोमवारी आपलं जे लेक्चर होणार आहे त्या सोमवारच्या लेक्चरला आणि उद्या शनिवारी जे लेक्चर होणार आहे त्या शनिवारच्या लेक्चरसाठी आपण पेपर नंबर पुढचा 8 सुरू करणार आहोत. प्रत्येक पेपरची आपल्याला थोडक्यात तोंड ओळख व्हावी या उद्देशाने आपण हळूहळू सगळ्या पेपरचे अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणारे जे घटक आहेत म्हणजे जे उपघटक आहेत त्याची तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यामुळे आज आपण पेपर नंबर 7 जो आहे त्या पेपर नंबर 7 मधल्या पहिल्या प्रकरणामधला पहिला भाग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, तर या पुढचा पेपर म्हणजे पेपर नंबर 8 जो आहे तो आपण पाहणार आहोत. पेपर नंबर जो 8 आहे तो पेपर विकासाचे अर्थशास्त्र या नावाचा आहे आणि तो पेपर माझ्याकडे आणि शशबरे सरांच्याकडे असणार आहे. परंतु पूर्ण पेपरचा जो अभ्यासक्रम आहे किंवा पूर्ण पेपरचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला पुढच्या तासाला म्हणजेच पुढच्या लेक्चरला तुम्हाला तो समजावून सांगितला जाणार आहे. आणि त्या पद्धतीनं पेपर नंबर 8चं एकंदरीत स्वरूप काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे हा भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे या पद्धतीनं हळूहळू आपण प्रत्येक पेपरची ओळख करून घेणार आहोत. आणि म्हणून उद्यापासून आपला पेपर कुठला सुरू होणार आहे तर पेपर नंबर 8. धन्यवाद.